हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, म्हाडा भरतीचे आपण गेस्ट पेपर सॉल्व्ह करत आहोत. आतापर्यंत आपले 5 पेपर सॉल्व्ह करून झाले. आजपासून आपला चालू होतो 6वा पेपर. तर या पेपरमध्ये सगळ्यात पहिले आपण जीके चे मोस्ट इम्पॉर्टंट जे म्हाडामध्ये वारंवार विचारले जातात आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधून काढले ते 25 प्रश्न पाहू आणि त्यांचं एक्सप्लेनेशन म्हणजे सगळ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहे. आणि जरी आपण 25 प्रश्न पाहत आहोत पण त्या स्पष्टीकरणामुळे तुमची एका प्रश्नात कमी किमान 3 ते 4 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे या एका व्हिडिओमध्ये तुमचे 50 ते 60 प्रश्न कव्हर होतात स्पष्टीकरणांमुळे. तर इतका इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही म्हाडाची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका, मित्रांनो शेअर सुद्धा करा. चला, आणि तुम्हाला हे सगळे पीडीएफ पाहिजे असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यात कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 पीडीएफ पेपर्स प्राप्त होतील. सध्या तुम्हाला 5 पेपर्स दिले जातील. 6वा पेपर तुम्हाला 1-2 दिवसात भेटून जाईल आणि बाकीचे 1-1 दिवसात 2-2 दिवसाच्या गॅपमध्ये प्राप्त होतील. नाममात्र 200 रुपये फी याची ठेवली आहे. त्याच्यामध्ये जीके, गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर वेळ न करता आपण चला हा 6वा पेपर सॉल्व्ह करूया. आतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि हे घेताना जर तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि अनअकॅडमी तर्फे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 21 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे आणि या टेस्टमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या 50 लोकांना अमेझिंग गिफ्ट वाउचर्स आणि 10 लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तर अवश्य याच्यात भाग घ्या. आणि भाग घेताना तुम्हाला कोड विचारेल तर कोड टाकून द्या SOHEL1010. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये भाग घेऊ शकता. तसंच 12 नोव्हेंबरला प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज होणार आहे 10 ते 12 दरम्यान. आणि या ठिकाणी सुद्धा स्कॉलरशिप तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही चांगली रँक घेतली तर. आणि 14 नोव्हेंबरला 10 ते 12 पर्यंत. आणि अनअकॅडमीच्या सगळ्या एमपीएससीच्या बॅचेस प्राइस हाईक होणार आहे. तर हे होण्याआधीच तुम्ही याच्यात भाग घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला याचा भुर्दंड बसणार नाही. प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे म्हणजे ILO मुख्यालय कुठे आहे? तर आता ILO काय आहे? तर ILO काय, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. त्यालाच मराठीमध्ये आपण म्हटलं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. सगळेजणांचं लक्ष असतं WTO कडे सगळ्यांचं लक्ष असते. आणि काय करतात पेपरवाले, मुद्दामूनच ते फिरवून टाकतात आणि एखादी दुसरी संघटनाचं विचारले जाऊ शकते. कारण आतापर्यंत WTO फारच एक्झाममध्ये रिपीट झालाय. तर कदाचित आता ते दुसरी संघटना विचारू शकते. तर दुसरी महत्वाची ILO ते आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर याचं मुख्यालय आहे मित्रांनो स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हा या ठिकाणी ILOचं मुख्यालय आहे. आणि काय करते तर ही कामगारासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय कामगार मानके, सामाजिक सुरक्षा आणि सर्वांसाठी कामाची संधी या संबंधी निगडीत असणारी ही ILO एक संघटना आहे. आणि जी स्थापना झाली होती 1919 मध्ये. आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथे आहे. आणि एकूण सदस्य देश किती? तर बघा, आता या ILOचे एकूण सदस्य देश आहे 187. ओके, तर 187 पैकी 186 हे डायरेक्ट युनो मधले जे 186 येते आहे युनो मध्ये नाही आहे पण ILOचा सदस्य आहे असा एकच देश आहे. आणि तो देश कोणता आहे? तो आहे कुक आयलँड्स म्हणून. हे बघा, मी इथं राऊंड करून दाखवते तुम्हाला. कुक आयलँड्स नावाचा असा देश आहे जो युनोचा तर सदस्य नाही आहे परंतु ILOचा सदस्य आहे. ओके, आणि काही देश असे सुद्धा आहेत की जे युनोचे आहेत परंतु ILOचे सदस्य नाही. मग ते कोणते? तर ते आहेत अंडोरा, भूतान, लँगस्टाईन, मायक्रोनेशिया, मोनॅको, नोरव आणि उत्तर कोरिया. हे युनोचे सदस्य आहेत परंतु ILOचे सदस्य नाही आहे. तर ही जागतिक कामगार संघटने हे सदस्य नाही. आणि 69 मध्ये जागतिक कामगार संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कशासाठी? तर कामगारांसाठी चांगलं व न्याय कार्य केल्याबद्दल आणि विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक सहाय्य पुरवल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलं होतं. आणि दरवर्षी जूनमध्ये ILOच्या परिषदेचं आयोजन केलं जाते दरवर्षी जूनमध्ये. तर बघा मित्रांनो, आता या एका स्पष्टीकरणावरून ILO संबंधित सगळीच डिटेल माहिती मी तुम्हाला सांगून दिली. नाही म्हटलं तरी 10 क्वेश्चन याच्यातून या स्पष्टीकरणातून कव्हर होतात. तर हे या टेस्ट सिरीजचं महत्व आहे. जर तुम्हाला या सगळ्या पीडीएफ प्राप्त करायचे असेल, सगळी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. या सगळ्या पीडीएफ मी तुम्ही प्राप्त करू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा, रॅमन मॅगेसेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर बघा, आता रॅमन मॅगेसेस हा आपल्या एशियातला ज्याला नोबेल म्हणून ओळखला जातो हा पुरस्कार. एशिया भागामध्ये देण्यात येणारा आणि याला एशियाचा नोबेल म्हणून सुद्धा याला म्हटलं जाते. कोणाच्या स्मरणार्थ चालू होतं? तर फिलिपाईनचे एक राष्ट्रपती होते रॅमन मॅगेसेस. तर 1957 मध्ये त्यांचं देहांत झालं आणि त्यांनी तिथं भूदान चळवळ चालवली होती. बरेचसे चांगले काम तिथे त्यांनी केले. 1907 ते 57 त्यांची जीवनी होती. त्यांनी बरेचसे चांगले कार्य केले आणि त्यांचा 1957 मध्ये देहांत झाला होता. आणि त्यांच्या देहांत नंतर त्यांची आठवण म्हणून फिलिपिन्स मध्ये
या पुरस्काराची सुरुवात झाली. आणि याला कोण करते तर मनिला येथील द रॅमन मॅगसेस अवॉर्ड फाउंडेशन तर्फे हे देण्यात येतो. कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ? रॅमन मॅगसेस त्यांचे जे राष्ट्रपती होऊन गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि कधी देण्यात येतो? 31 ऑगस्टला हा देण्यात येतो. का? कारण की ती रॅमन मॅगसेस यांची जयंती आहे, या दिवशी ते जन्मले होते म्हणून. ओके. 1957 पासून देण्यात येतात. 57लाच त्यांचा देहांत झाला होता एप्रिलमध्येच त्यांचा देहांत झाला होता. आणि 1 ऑगस्टमध्ये याची 31 ऑगस्टला त्यांची जी जयंती आहे त्या दिवशी हा देण्यात येतो. 57 पासूनच देण्याला सुरुवात झाली होती आणि पहिला 57लाच देण्यात आला होता. आणि 58चा म्हणजे 1958चा भेटला होता विनोबा भावे यांना. आणि हे विनोबा भावे पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार भेटला होता. आणि विनोबा भावे तर पहिले भारतीय तर आहेच, पण महाराष्ट्रीयन सुद्धा आहे. म्हणजे पहिले भारतीय म्हणा की पहिले महाराष्ट्रीयन म्हणा, दोन्ही विनोबा भावेच आहे. म्हणजे हा प्रश्न वाचून कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण आपण वाचनामध्ये काय वाचलं असते की पहिले भारतीय व्यक्ती विनोबा भावे, पण इथं याने काय केलं, मुद्दामून फिरवून टाकलं की महाराष्ट्रीयन कोण आहे. तर विनोबा भावे भारतीय तर आहेच, पण महाराष्ट्रीयन सुद्धा आहे. म्हणून पहिले भारतीय सुद्धा आणि महाराष्ट्रीयन सुद्धा विनोबा भावेच आहे. तर हा रॅमन मॅगसेस कोणकोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात येतो तर हा सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली. तर रॉकफेलर भावंडांनी या प्रोग्रामची सुरुवात केली होती. फिलिपाईन्सच्या रॅमन मॅगसेस मध्ये त्या राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि 2019 मध्ये आपल्या भारतामधले एक पत्रकार आहे, त्यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार देण्यात आला. त्या पत्रकारांचं नाव काय? चला कमेंट करा. पाहू किती लोक चालू घडामोडीशी संबंध ठेवतात किंवा त्यांचा नजर असते. सांगा. 2019 मध्ये एका न्यूज चॅनलचे अँकर सुद्धा आहेत, ते पत्रकार आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं नाव कमेंट करा. तसंच 2006 मध्ये सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा हा रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न 3. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत खातं उघडता येते. सुकन्या समृद्धी योजना कधीपासून सुरू झाली? तर ही सुरू झाली 22 जानेवारी 2015 पासून. कोणाची आहे? राज्य शासनाची आहे की योजना आहे की केंद्र शासनाची आहे? तर ही योजना आहे केंद्र शासनाची, लक्षात ठेवा. केंद्र शासनाची योजना आहे. सुरुवात 22 जानेवारी 2015 पासून. नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत याची सुरुवात केली होती. आणि या योजनेचा लाभ मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत घेता येतो. म्हणजे मुलगी 10 वर्षापर्यंत होईपर्यंत तुम्ही यामध्ये पैसे टाकू म्हणजे हे खातं उघडू शकता. आणि मुदत ठेवीचा कालावधी हा सुकन्या समृद्धी खातं जेव्हा उघडलं तेव्हापासून तर मुलीचं वय 21 वर्ष होईपर्यंत याचा लाभ याचा जो मुदत असते त्याच्यानंतर. आणि असं नाहीये की 21 वर्ष झाल्यानंतरच पैसे भेटतील. 14 वर्षापर्यंत पैसे भरत राहावं लागतात. परंतु तुम्ही 21 वर्ष होण्याच्या आधी समजा मुलीला शिक्षणासाठी काही रक्कम लागत असेल तर 50% तुम्ही त्याच्यातले काढू सुद्धा शकता. प्रश्न क्रमांक 4. ऑस्टिओलॉजी हे कोणत्या अभ्यासाचे किंवा हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे? तर ऑस्टिओलॉजी हे हाडांसंबंधीचं अभ्यासाचं शास्त्र आहे. तर ऑस्टिओलॉजी हा एक ग्रीक शब्द आहे. कसा तयार झाला? ऑस्टिओ म्हणजे हाड आणि लोगो अभ्यास, म्हणजे 2 शब्द ऑस्टिओ आणि योगो असा हा शब्द तयार झाला, हाडांचा अभ्यास. आणि हाडांचा वैज्ञानिक अभ्यास आहे जो अस्थिशास्त्रज्ञांद्वारे तो अभ्यास केला जातो. तर ऑस्टिओलॉजी हाडांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो? तर आदिवासी दिवस म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो, लक्षात ठेवा. तर कोणाद्वारे हा डिक्लेअर करण्यात आला? तर हा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनद्वारे संयुक्त राष्ट्रसंघ 9 ऑगस्ट 1994 या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला होता. आणि त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातीच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष वेधणे व त्यांना मिळवून देणे याला सुरुवात झाली. म्हणजे जागरूकता निर्माण झाली पाहिजे की जे मूळ निवासी आहे त्यांना सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, ते प्रवाहासोबत आले पाहिजे, ते मागे नाही राहिले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6 बघा. पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. पहिलं, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व या संबंधी 36 ते 31 ही कलमे आहेत. करेक्ट आहे, कारण भारतीय राज्यघटनेतील भाग 4 हा मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. आणि मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे? तर 36 पासून 51 पर्यंत. भारतात दुहेरी नागरिकत्व आहे, नाही चुकलं, भारतात एकेरी नागरिकत्व आहे, दुहेरी नाही आहे. कोणता आहे मग? भारतात एकेरी नागरिकत्व आहे भारतामध्ये. भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे, 22 भाग व 7 परिशिष्टे आहेत. बघा हा शब्द महत्वाचा आहे बरं. होती म्हटलं असतं हा सेंटेन्स करेक्ट राहिला होता असता, पण आहेत म्हटलं नाही, मग आहेत म्हटलं हा चुकला. कारण आता 395 नाही आहे, 22 भागही नाही आहे, वाढले आहेत. तर किती वाढले आहे? तर आता 448 कलमे, त्याच्यानंतर भागही 25 झाले आहेत, म्हणजे हा सुद्धा चुकलाय.
भारतीय संसदेने शासन पद्धती स्वीकृत केली आहे, संसदीय शासन पद्धती स्वीकृत केली, हा करेक्ट आहे. पहिला आणि तिसरा योग्य आहे, म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं आणि चौथं योग्य आहे ना, तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. तर आपला संविधान 24 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे आणि भारतीय राज्यघटना ही उद्देशिका म्हणजे सरनामा, मुख्य भाग, 12 पुरवण्या अशा स्वरूपात विभागली आहे आणि मुख्य संविधानाचे 25 भाग असून अनेक प्रकरणामध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीला 395 कलमापैकीची काही आता कालबाह्य झाली आहे आणि सध्या म्हणजे जानेवारी 2020 पर्यंतची जी स्थिती होती तेव्हा तोपर्यंत राज्यघटनेत 448 कलमे होती. 395 ही सुरुवातीला होती, परंतु आता 448 झाली आहे. ओके, आणि भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7वा, जोड्या जुळवा. पेनिसिलिन आणि इकडं संशोधक, शोध आणि संशोधकाच्या जोड्या आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, तर पेनिसिलिनचा शोध लावला होता अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. अलेक्झांडर फ्लेमिंग म्हणजे याचं येणार हे ड सोबत, करेक्ट. तर 1928 मध्ये एक स्कॉटिश डॉक्टर आणि मायक्रोबायोलॉजिस्ट होऊन गेले अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनीच लावलेला आहे. हे स्वीडिश व्यक्ती होते, स्वीडनचे राहणारे, एक रसायनशास्त्रज्ञ होते आणि अभियंता होते आणि जर्मनीतील गिचा स्टेट येथे त्यांनी याचा शोध लावला होता आणि 1867 मध्ये त्याचं पेटंट त्यांनी केलं होतं आणि याच्या हा संशोधन त्यांनी केल्यामुळं त्यांना आयुष्यभर पश्चाताप सुद्धा राहिला होता. म्हणजे त्यांनी एक विध्वंसक गोष्ट तयार केली, याच्यामुळं त्यांनी शेवटच्या आपल्या जीवनीमध्ये उल्लेख केला आहे की त्यांनी एक म्हणजे जगाचा नाश करणारं संशोधन त्यांनी केलं आहे म्हणून त्यांनी उल्लेख सुद्धा केला होता. त्यांनी सायकलचा शोध कोणी लावला होता, हा मॅकमिलननं लावला होता. तर सायकलचा शोध हा 1839 मध्ये क्रिक पॅट्रिक मॅकमिलन यांनी शोध लावला होता आणि होमिओपॅथीचा सॅम्युअल हॅनिमन यांनी 1790 मध्ये शोध लावला होता. होमिओपॅथी काय, ही ॲलोपॅथीला एक पर्याय म्हणून एक उपचार पद्धती आहे. तर याचा सॅम्युअल हॅनिमन होमिओपॅथीशी संबंधित व्यक्ती आहे. म्हणजे काय येणार उत्तर याचं, पहिल्याचं ड, त्याच्यानंतर दुसऱ्याचं ब, तिसऱ्याचं क आणि चौथ्याचं अ, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8 बघा. भारतात यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? आर्थिक आणीबाणी विचारलं बरं का. तर भारतामध्ये आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आहे, एकदाही नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ओके, एकदाही लागलेली नाही. त्याच्या संबंधित काही कलम आहे ते सुद्धा आपल्याला महत्वाची ठरतात. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राज्य आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 356, आर्थिक आणीबाणी तरतूद राज्यघटनेतील कलम 307, हे तर चूक झालंय, 360 पाहिजे. ओके, 360. ओके, 52, 56 आणि 60 असं आहे, 360. भारतात आजपर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 9. म्हाडाचा उपाध्यक्ष कोण असतो? ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट आता म्हाडाच्या एक्झामसाठी उपाध्यक्ष विचारलं. ओके, उपाध्यक्ष कोण असतो? तर जे सीईओ असतात ते म्हाडाचे उपाध्यक्ष सुद्धा असतात. तर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा म्हाडाचा मुख्य कार्यकारी अधिकारी तर असतोच, शिवाय तो उपाध्यक्ष हा पद सुद्धा ग्रहण करत असतो. मग सध्या कोण आहे मग उपाध्यक्ष किंवा सीईओ? तर सध्या आहे श्री अनिल डिग्गीकर, हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये 10 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे. ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा बॅच 3, मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच 2 ही 13 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे. याची सुद्धा मेंटर्स स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम बॅच नंबर 20. याचे सुद्धा मेंटर्स स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर या सगळ्या बॅच जॉईन करा आणि आपली MPSC तर्फे एक पद फिक्स करा. प्रश्न क्रमांक 10. म्हाडा अंतर्गत एकूण किती बोर्ड कार्य करतात? सध्याच्या घडीला किती बोर्ड कार्य करत आहेत? हे क्वेश्चन बघा, हे डिपार्टमेंटल क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही MIDC ची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहित झालं असेल की त्याचं MIDC बद्दलचे बरेचसे प्रश्न आले होते. तर या म्हाडाबद्दल आपण ही तयारी करून ठेवलीच पाहिजे. तर या अंतर्गत म्हाडा अंतर्गत एकूण 9 बोर्ड कार्य करतात. मग ते 9 बोर्ड कोणते? आता कोणते तर नाही विचारणार, पण संख्या विचारली जाऊ शकते. तरी पण आपण थोडं डिटेलमध्ये माहिती पाहू. कोणकोणते? मुंबई हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हा पहिला. त्याच्यानंतर दुसरा आहे मुंबई बिल्डिंग रिपेअर्स अँड रिकन्स्ट्रक्शन बोर्ड हा 2 नंबरचा. त्याच्यानंतर MSI बोर्ड म्हणजेच काय? मुंबई स्लम इम्प्रुव्हमेंट बोर्ड. त्याच्यानंतर कोकण हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट बोर्ड. त्याच्यानंतर नाशिक हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट बोर्ड, अमरावती हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट बोर्ड, पुणे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड, औरंगाबाद हाऊसिंग एरिया अँड डेव्हलपमेंट बोर्ड. एक कोणता सुटलाय?
आणि 8वा नागपूर एरिया डेव्हलपमेंट बोर्ड. 1 2 3 4 5 हा हे 6 हे 7 हे 8 आणि हे 9 झाले. ओके, एक सिक्वेन्स आपला चुकला होता. तर एकूण 9 बोर्ड कार्य करतात म्हाडा अंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11. महाराष्ट्रात प्रभावीपणे व वेगाने लसीकरण होण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, चालू घडामोडी आणि कोरोना दोन्हीशी संबंधित हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रानं कोणती योजना लागू केली आहे? तर एक मिशन लॉन्च केलं आहे महाराष्ट्रानं, ते मिशन कवच कुंडल. वेगानं लसीकरण व्हावं, कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी याचं स्पीड वाढावा यासाठी आपल्या भारतानं टार्गेट ठेवलं होतं. 15 ऑक्टोबरला 15 ऑक्टोबर पर्यंत 100 कोटीचं टार्गेट पूर्ण करायचं होतं, ज्या दिवशी दसरा होता. तर त्या निमित्तानं महाराष्ट्राने त्याच्यात सहभाग घेतला होता आणि हे मिशन कवच कुंडल एक मिशन सुरू केलं होतं. तर लसीकरणासंबंधी होता, कोरोनाच्या वॅक्सिनेशन संबंधी होता. आणि त्याच्यात काय केलं होतं की हा मिशन कधी लॉन्च झाला? हा मिशन होता 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार होता, कारण 15 ऑक्टोबर पर्यंत 100 कोटी कंप्लीट करायचे होते वॅक्सिनेशन. आणि या अंतर्गत दररोज 15 लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं होतं. हे गोष्ट लक्षात ठेवा. मिशन कवच कुंडल कधी? 8 ते 14 ऑक्टोबर. कशासाठी? 15 ऑक्टोबरला दसरा होता आणि त्यानिमित्तानं 100 कोटी लसीकरण पूर्ण करायचे होते भारताला. आणि महाराष्ट्राने टार्गेट ठेवलं होतं की 8 ते 14 ऑक्टोबर पर्यंत दररोज 15 लाख लस दिले गेले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 12. भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये सापडलेल्या कोरोनाच्या 2 नवीन व्हेरियंट्स कोणती? हा सुद्धा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे भरपूर वेळा आतापर्यंत जे एक्झाम झाले ना त्याच्यामध्ये. तर भारतामध्ये 2 सापडले गेले, ते आहेत डेल्टा आणि कप्पा. ऑप्शन नंबर 3 डेल्टा आणि कप्पा हे 2 ऑक्टोबर 2020 मध्येच दोन्ही स्ट्रेन हे भारतात सापडले, यांना नाव देण्यात आलं डेल्टा आणि कप्पा. याच्याशिवाय मग अल्फा कुठं सापडला? अल्फा ब्रिटनमध्ये सापडला, बीटा हा दक्षिण आफ्रिकामध्ये, गॅमा ब्राझीलमध्ये, एप्सिलॉन अमेरिकामध्ये आणि थीटा फिलिपाईन्समध्ये हा व्हेरियंट सापडलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. शिवस्वराज्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? हा नवीन सुरू झालाय आता शिवस्वराज्य दिन हा नवीन म्हणजे आपल्या ग्रामविकास विभागानं 6 जून या दिवशी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचं ठरवलंय. या वर्षीपासूनच याची सुरुवात झाली. तर काय असतो 6 जूनला जो राज्याभिषेक असतो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, तर तोच दिवस आता ग्रामविकास विभागातर्फे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 6 जून लक्षात ठेवा, शिवस्वराज्य दिन. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 14. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश झालेले देशातील पहिले आमदार कोणते? मोस्ट इम्पॉर्टंट. आणि देशातील पहिले आमदार विचारलं, आणि देशातील पहिले आमदार ते आपल्या महाराष्ट्रातले आहे, आणि महाराष्ट्रातील कोण आहे? निलेश लंके. कशा संबंधी त्यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश झाला? तर कोरोना बाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे समावेश झालाय, आणि यामध्ये समावेश झालेले निलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले. अतिशय महत्वाची घडामोड आणि महाराष्ट्रासाठी एक गौरवास्पद असं कार्य त्यांनी केलं, आणि त्यांचा उल्लेख हा जगभर आता त्याचा म्हणजे त्याच्याकडं जगभराच्या नजरा सुद्धा होत्या. आणि कोरोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेता सोनू सूद यांचा सुद्धा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये यापूर्वी समावेश झालेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15. पाण्याचा प्रवाह रिकामी जागामध्ये मोजतात. तर पाण्याचा प्रवाह हा क्युसेक मध्ये मोजतात, लक्ष ठेवा. पाण्याचा प्रवाह याच्यात थोडंसं कन्फ्युजन आहे. जर वाहतं पाणी असेल वाहतं तर हा क्युसेक मध्ये मोजलं जाते, आणि जर स्थिर पाणी असेल तर तो टीएमसी मध्ये मोजलं जाते. पण इथं शब्द काय वापरला? प्रवाह नेहमी वाहत असतो, म्हणून कशामध्ये मोजलं जाते? वाहतं पाणी हा क्युसेक मध्ये मोजला जातो किंवा क्युमेक मध्ये मोजला जातो. ओके. आणि क्युसेक म्हणजे 1 क्युबिक फीट प्रति सेकंद. एका सेकंदात 1 घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्युसेक होय. याचा अर्थ एका सेकंदात 28.31 लिटर पाणी बाहेर पडते. आणि 1 क्युमेक म्हणजे 1 क्युबिक मीटर प्रति सेकंद. एका सेकंदात 1 घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्युमेक. याचा अर्थ एका सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडते. क्युमेक आणि क्युसेक हे पाण्याच्या प्रवाहाचे आहे, वाहत्या पाण्याचे. आणि स्थिर पाणी विचारलं तर टीएमसी येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 16. मँग्रोव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम होतो? तर मँग्रोव्ह अरण्य म्हणजेच दाट खारफुटीची जंगले त्यांना म्हटलं जाते आपल्या साध्या भाषेमध्ये. तर हे काय काम करतात? हे पाण्यात असणारे आणि जे समुद्रावर समुद्राच्या लाटा येऊन भिडतात, तर त्यांचं ते जी विनाशकारी शक्ती आहे ते कमी करण्याचं काम करतात. आणि जसं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल तर पाण्याची पातळी वाढेल, आणि पाण्याची पातळी वाढेल तर मँग्रोव्ह वन काय होणार? पाण्याखाली जाणार. सहज सोपं असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात अधिक आहे? तर कीटकांची संख्या ही सर्वाधिक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 18. चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणते
निसर्ग कोण? तर त्या सिद्धांतामध्ये निसर्ग म्हणून कोणाचा उल्लेख केला? त्यांना निसर्ग म्हणून पृथ्वीवरील सजीव व निर्जीव या दोन्ही गोष्टीचा त्यांना उल्लेख केलेला आहे. नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीचा म्हणजे इव्हॉल्युशनचा मुख्य प्रक्रिया आहे. चार्ल्स डार्विनने या प्रक्रियेला पायाभरणी केली व त्याला प्रोत्साहन दिलं आणि चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये निसर्ग, पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तूंचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 19, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? तर हे पुस्तक लिहिलं जवाहरलाल नेहरू यांनी. तर 1942 चले जाओ चळवळ जोर धरत होती आणि तिचं नेतृत्व करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना बंदी म्हणून अहमदनगरच्या एका किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथंच त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा पुस्तक लिहिलं जवाहरलाल नेहरू यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20 बघा. सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र पैठण, नाशिक, वाराणसी की नांदेड? तर आहे पैठण. पैठण हे पूर्वी प्रतिष्ठान नावानं ओळखलं जात असे, नंतर ते पिष्टपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि ही सातवाहन घराण्याच्या पहिल्या शासकाची राजधानी होती, ज्यांचे वंश इसवी सन पूर्व 2रे शतक ते 2ऱ्या शतकापर्यंत टिकलं होतं आणि ती काळातली महत्वाचं एक शैक्षणिक केंद्र सुद्धा होतं. प्रश्न क्रमांक 21, अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली होती 1904 मध्ये. कोण केली? विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये याची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पहिले दिले कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजेच कोण? तर कुसुमाग्रज म्हणजेच आपले वि.वा. शिरवाडकर यांना 1987 मध्ये नटसम्राट या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर विंदा करंदीकरांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे कुसुमाग्रजला प्राप्त झालं, विंदा करंदीकरांना सुद्धा प्राप्त झालं. त्याच्यानंतर भालचंद्र नेमाडे यांना 2014 मध्ये नुकतंच म्हणजे प्राप्त झालेलं आहे. तर कोणतं होतं त्यांचं? हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं भालचंद्र नेमाडे यांच्या. म्हणजे राहिले कोण? पु ल देशपांडे यांना भेटलेलं नाहीये. म्हणजे 2 पु ल देशपांडे याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची सीमा या राज्यात भिडलेली आहे? तर महाराष्ट्राची सगळ्याधिक लांबीची सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला भिडली आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. वायव्येस गुजरात आहे, त्याच्यानंतर उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व गोवा राज्यांच्या सीमा आहे आणि महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेशाला लागून आहे. तसेच सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या सुद्धा मध्य प्रदेश राज्यालाच आहे आणि सर्वात कमी जर विचारलं तर ते आहे गोवा. महाराष्ट्राची सगळ्यात कमी सीमा ही गोवाला लागून आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणतं क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? नांदेड, पैठण, नाशिक की पंढरपूर? तर याचं उत्तर सोपं आहे. कोणतं आहे? पंढरपूर. कारण की पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा नदीची काठी वसलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25, दुधामध्ये रिकामी जागा ही शर्करा असते? माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज की ग्लुकोज? तर दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते. तर या ठिकाणी हे टेस्ट नंबर 6 मधले 25 जीकेचे प्रश्न आपले संपतात. सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं. अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि या सगळ्या पीडीएफ पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सगळ्या पीडीएफ प्राप्त करू शकता. त्याच्या वेळीसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो, अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शन वर भेटून जातील एका महिन्याचं. तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी तयारीला लागा.